सर्व आला था. Good morning, one and all. Chapter number 4. There is one question. Give geographical reasons. ये हम सॉल्व कर रहे हैं. इससे पहले हमने ब्रॉड क्वेश्चन लिया है, बाद में शॉर्ट नोट लिया है, अभी गिव ज्योग्राफिकल रीजन्स, और उसके बाद हम वो क्वेश्चन सॉल्व करने वाले डिफरेंशिएट बिटवीन, मतलब फरक स्पष्ट करा. तर भौगोलिक कारणे द्या हा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व करतो. काल मी तुम्हाला एक त्याच्यातला सॉल्व करून दिला आणि आता उर्वरित आपण 4 सोडवणार आहोत. नंबर सेकंड, मायनिंग इज डेव्हलप इन छोटा नागपूर प्लॅटू ऑफ इंडिया. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भौगोलिक भाषेत द्यायचे, म्हणजे त्याला भौगोलिक कारणे लिहा, गिव्ह जॉग्राफिकल रिझन्स असं आपण म्हणतो. तर मग ती कोणकोणती भौगोलिक तिथं परिस्थिती आहे. आता खाणकाम आपल्याला आपण शिकलेलो का जे मिनरल्स एक्सप्लॉइट करतात, मग ते फिजिकल थिंग्स आहेत, लिक्विडमध्ये पण आहेत ज्याला आपण मिनरल ऑइल म्हणतो, आणि फिजिकल थिंग्समध्ये आपण त्याचे अनेक उदाहरणं बघितलेले आहेत. निसर्गात जिथे कुठे भौगोलिक परिस्थितीनुसार भूगर्भामध्ये असलेले खनिज बाहेर काढले जाते त्याला आपण खाणकाम व्यवसाय म्हणतो, आणि हा प्राथमिक व्यवसाय आहे हे आपण शिकलेलो आहोत. तर मग छोटा नागपूर या पर्टिक्युलर स्पेसमध्ये भारतामध्ये का खाणकाम केलं जातं त्याचे आपल्याला उदाहरणं बघायची आहेत. बिकॉज ऑफ छोटा नागपूर प्लाटू इज स्टोर हाऊस ऑफ मिनरल रिसोर्सेस such as mica, bauxite, copper, limestone, iron, ore and coal. The Damodar Valley is rich in coal and it is considered as the prime center of cooking coal in the country. दामोदर रिवर तिथे वाहती, 12 महिने वाहणारी ती नदी आहे, आणि मग त्या सानिध्यात आपल्याला दगडी कोळसा ज्याला आपण कोल म्हणतो. आता दगडी कोळशाची निर्मिती कशी झाली, तर जे काही बरीड ॲनिमल्स, व्हेजिटेशन्स कोनिफरस पिरियडमध्ये म्हणजे कार्बोनिफरस काळामध्ये त्या युगात संपूर्ण पृथ्वीचा जो भूकवच आहे तो गाडला गेला होता, आणि मग ते जे काही अवशेष, फांद्या, बुंदे पाण्याचे, प्राण्यांचे हाडं हे जमिनीत गेलेत आणि ते अर्धवट कुजलेत, कारण जमिनीचं टर्मेंट प्रेशर, वळचा गाळ, त्याच्यातून या दगडी कोळशाची निर्मिती झालेली आहे. आणि मग ते बाहेर काढून जाऊन आपण त्याचं इंधन म्हणून त्याचा काय करतो, वापर करतो. कारण स्टीम इंजिन जे पहिलं धावलं ते कोळशावरच धावलेलं आहे, वाफेचं इंजिन, आणि नंतर मग त्याच्या अगोदर कोळसा वापरला आपण. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे कोळसा सापडतो भूगर्भात. कुठं सापडतो हा जास्त प्रमाणात, छोटा नागपूर प्लॅटूमध्ये. आता भारताचा नकाशा तुम्ही म्हणायचं काय, गुगलवर टाईप करायचं नुसतं छोटा नागपूर प्लॅटू ऑन मॅप, आणि मग शोवर तिथं तुम्ही बटन दाबायचं, एक्सप्लोरमध्ये सर्च होतंय, लगेच तुम्हाला ते इमेज दिसल, छोटा नागपूर प्लॅटू तुमच्या समोर लगेच तिथं अवेलेबल आहे भारताच्या नकाशामध्ये. आलं लक्षात. तर अशा प्रकारे तिथं कोळसा सापडतोय, बॉक्साईट सापडतंय, म्हणजेच ॲल्युमिनियम त्याच्यापासून बनवलं ते सापडतंय, नंतर मायका सापडतंय, कॉपर म्हणजे तांबं सापडतं, लाईमस्टोन सापडतंय, आणि मग जे काही लोखंड आहे, आयरन, हे देखील आपल्याला तिथं भूगर्भात मोठ्या प्रमाणात आढळतंय. जिथून उत्खनन करून त्याच्यावर प्रोसेस केली जाते, त्याला विविध साच्यामध्ये म्हणजे स्पेअर पार्ट्समध्ये बनवलं जातं, आणि ते जगभरात विविध इंडस्ट्रीला एक्सपोर्ट केलं जातं. तिथंच टाटा स्टील नावाची एक मोठी इंडस्ट्री आहे. का, तिथं खाणकाम व्यवसाय चालतो, म्हणजे ते खाणकामाचं कोल पण तिथं त्यांना उपलब्ध मिळतं. दगडी कोळसा जो अतिशय जड असतो आणि तो कारखानदारीला बॉइलिंगसाठी वापरतात, आणि मिनरल पण अतिशय जड असतात, खडकामध्ये असतात. खडक वितळून पक्का मटेरियल बाहेर आणि रॉ मटेरियल बाहेर असं करावं लागतं. मग ते वितळलेलं मटेरियल त्यांना पुन्हा साचं बनावं लागतं, स्पेअर पार्ट्स बनावं लागतात. म्हणून या दोन्ही गोष्टी तिथं. आणि महत्वाचं म्हणजे तिथं दामोदर रिव्हर्स आहे का, ह्या
इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. म्हणून हे सर्व छोटा नागपूर प्लाटूमध्ये आपल्याला आढळतं. तर छोटा नागपूर पठारावर खाणकाम विकसित झाला व्यवसाय तर का झाला? तिथं मिनरल अवेलेबल आहेत, तिथं पाण्याची उपलब्धता आहे. या दोन गोष्टी तिथं आपल्याला भौगोलिक कारणाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायच्या. ओके, नेक्स्ट नंबर 3. Lumbering is developed on a large scale in Canada. लंबरिंग म्हणजे लाकूड तोड विकसित झाली. कुठं विकसित झाली? कॅनडामध्ये. आता कॅनडा हा देश कुठे आहे? नॉर्थ अमेरिका खंडामध्ये USA वरती कॅनडा देश आहे, संपूर्ण हा मोठा देश कॅनडा. एकदम नदन साईडला मग पोलर रिजन चालू होतो, तो अतिशय शीत भाग आहे. आणि कॅनडा एक्स्ट्रीम क्लायमेट असल्यामुळे तिथं लोकसंख्या कमी असं त्याचं वैशिष्ट्य आहे. परंतु आता जगभरातले लोक तिथं आकर्षित झालेले आहेत. कारण का? ते सरकार काय करतं? लोकसंख्येला आकर्षित करतंय, विविध ठिकाणी त्यांना नोकऱ्या देतंय, व्यवसायात गुंतवतंय. कारण तो जो खंड आहे, तो जो देश आहे कॅनडा हा लोक ते वापरलं पाहिजे. आणि कॅनडाचं आपण अजून एक उदाहरण शिकतोय का ते म्हणजे तिथं लाकूड तोड व्यवसाय चालतात. मग कोनिफरस जे आपण तायगा टुंड्रा जे प्रकारचे आपण वन बघितलेले आहेत, सूचीपर्णी वने नाही का, ते आपण बघितले, ते तिथं आहेत कॅनडामध्ये. म्हणून तिथं लाकूड तोड व्यवसाय भरभराटीस आलेला आहे. हा आपल्याला त्याचा उत्तर द्यायचा आहे. तर मग लंबरिंग इज डेव्हलप ऑन अ लार्ज स्केल इन कॅनडा बिकॉज ऑफ, ड्यू टू, असं त्याचं उत्तर होईल. कारण, आणि मग उत्तर सुरू होते. बघा कारण काय चालू होतंय. वन बाय वन लिहिले आपण ते. द कोनिफरस फॉरेस्ट हॅव सॉफ्ट वुडेड ट्रीज विच आर इझी टू फेल विथ मॉडर्न मशीन्स हॅव ग्रेट इकॉनॉमिक व्हॅल्यू. सॉफ्ट वूड आहे, त्याच्यापासून अनेक इक्विपमेंट्स तयार होतात. एकच वृक्षांचं घनदाट जंगल आहे, म्हणजे ते लाकूड कटिंग करण्याला पण सोपं जातं. तिथं पेरिनियल रिव्हर आहे, बर्फ आहे तिथं. मग त्या नदीत ते लाकूड टाकलं का ते घनगडत काही महिन्यात पुढे जातात, अशी तिथं व्यवस्था आहे. आपण ते शिकलेलो आहेत बघा. ते ओंडक्या कशा नदीत आणून टाकतात, पाण्याचा प्रवाह आला का पुढे सरकतात. म्हणजे ट्रान्सपोर्टचा नैसर्गिक तिथं रोल खूप महत्वाचा आहे. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहतूक नैसर्गिकरित्या केली जाते. आणि मग त्याला असे कारण आहेत की ते आता मॉडर्न मशीनच्या द्वारे काय झालेलं आहे, त्याची कटिंग होती आणि मग बाजारात त्याची किंमत जास्त आहे, मार्केटमध्ये ग्रेट व्हॅल्यू आहे त्या लाकडाला, त्या जंगलातील लाकडाला. म्हणून तिथं काय केलेलं आहे, तो जंगल तोड हा व्यवसाय भरभराटीस आलेला. हे झालं त्याचं पहिलं कारण. सेकंड, द लँड अँड रिव्हर्स फ्रीज विच मेक्स ट्रान्सपोर्टेशन ऑन द लॉक्स इझी. आत्ताच तुम्हाला विश्लेषण केलं की मी तिथं ट्रान्सपोर्टेशन इझी होतं, बर्फावरून पण घरगळत जातंय, पाण्याच्या साह्याने पण ते पुढे ढकलत जातं, म्हणजे रोलिंग होत जातंय. त्याचा एक अर्थ मी इथं तुमच्यासाठी रेडी ठेवलं. लॉक्स इझी म्हणजे रोलिंग अराउंड द ग्राउंड, घरगळत जातात ते ओंडके लाकडाचे. आलं लक्षामध्ये? थर्ड पॉइंट, लंबरिंग इज वन ऑफ द मेजर ऑक्युपेशन्स ऑफ द पीपल in Canada as coniferous forests cover about 60% of the total land area of the country and provide raw material for various industries that produces paper pulp, plywood, veneer and so on. तिथं लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त लोक त्या व्यवसायात गुंतलेले आहेत. कोणत्या व्यवसायात? लाकूड तोड व्यवसायात, लंबरिंग मध्ये ते इन्व्हेस्ट आहेत. आपल्याकडे जसं शेतीमध्ये आपली लोकसंख्या आशिया खंडातली 60% पेक्षा जास्त शेतीत निगडीत आहे, तसं कॅनडाचं मर्यादित जर आपण बघितलं उदाहरण, कॅनडा देशाची लोकसंख्या ही जंगल तोडीशी निगडीत आहे. किती टक्के? 60% पेक्षा अधिक. का? तिथं उपलब्ध असलेलं नैसर्गिक जंगल आणि त्या जंगलाच्या लाकडाला असली बाजारपेठेत मागणी, त्याच्यामधून त्यांना प्राप्त होतंय चलन, म्हणजेच काय? पैसे. आणि मग त्याचं प्रोडक्शन जर आपल्याला सांगायचं ठरलं तर पेपर पल्प म्हणजे कागदाचा लगदा, ज्याच्यापासून आपल्या नोट्स बुक तयार होतात. जो कागद आपण वापरतो, विविध प्रकारचे कागद आहेत बघा, ते त्या पेपर पल्प पासून तयार होतात. आणि नंतर मग प्लायवूड आपण बघतो आपल्या घराघरांनी आता प्लायवूड आहेत. एक सीट असतं, ते लाकडापासून बनवलेलं लगदा तयार होतं आणि मग ते शीट असतात. मग ते काय करतो आपण, प्लायवूड आपलं बेड मला लावतो किंवा मग घराच्या खिडक्या दरवाजे आपण त्याचा वापर करतो. आता प्लायवूडचा जमाना आहे.
नंतर मग विनियर वापरतो. मग विनियरचा अर्थ आपल्याला तिथे दिले की लाकडाची अत्यंत पातळ अशी फळी, एक कवर कोटिंग आपण ज्याला म्हणू. आपल्याकडे साधे लाकडं आहेत, लिंबाचे, बाभूळचे लाकडं, परंतु त्याला जर बाजारात विकायचं ठरलं तर त्याला एक चांगल्या लाकडाची कोटिंग केली जाते. मग ते दिसायला त्याची शाईन पण वाढते, कलर पण चांगला दिसतो, अट्रॅक्टिव्ह पण दिसतो. आणि अनेक बघा तुम्ही आता फर्निचर्स आपण जे बाजारात घेतो त्याला अक्षरशः कोटिंग केलेली असते. मग ती कोटिंगला तिथे शब्द वापरला का, विनियर. ओके. तर अशा प्रकारे त्याचे नानाविध उपयोग जंगलापासून होतात. म्हणून कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झालेला आहे असं आपल्याला भौगोलिक कारण देता येतं. राईट. नंबर 4, एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर इज कमर्शियल टाईप ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरचे टाईप्स बघितलेत आपण तुमच्या पुस्तकामध्ये. काय आहे, आपल्याला त्यांनी चित्र दिलेत, चित्रासमोर त्याचे टाईप दिलेत, परंतु ते विभिन्न आहेत, ते मॅच होत नाही. ते मॅच आपल्याला करायचे की कोणत्या शेतीचे वैशिष्ट्य कोणते आहेत आणि ती शेतीचा प्रकार काय, अ आ इ असं आपल्याला जायचं. याच्यानंतर मी तुम्हाला ते व्यवस्थित समजून देणार आहे. आलं लक्षामध्ये. तर आता विस्तृत शेती ही एक आपल्याला, मी त्याच्याबद्दलची आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे. विस्तृत शेती काय आहे, कुठं केली जाते, त्याला एक्सटेन्सिव्ह फार्मिंग असं म्हणतात. ही कमी पॉप्युलेशन एरिया जे लोक आहेत, म्हणजे अमेरिका असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण अमेरिका असेल, इथं ती केली जाते. आणि त्याला त्या शेतीला विविध नावं आहे. मग गहू हे त्यांचं प्रॉपर पीक आहे. त्याचे वैशिष्ट्य असेल लोकसंख्या कमी, आणि मग एका ओनर्सला ती जवळजवळ हजारो एकर एका मालकाला जमीन असते. आपल्याला असते 1 एकर, 1.25 एकर, 1.5 एकर, जास्तीत जास्त 10 एकर. परंतु अमेरिकेसारख्या खंडामध्ये एका मालकाला 4,000 6,000 हेक्टर जमीन असते. मग तो ती कशी बघणार, तो ॲडव्हान्स मशिनरीच्या सहाय्याने बघतो. कशी बघतो, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तो त्याच्यावर फवारणी करतो. पॉकलँडनी काय करतो, त्याची हार्वेस्टिंग करतो. नांगरणी आधुनिक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर असणाऱ्या ट्रॅक्टर्सने करतो. अशा प्रकारची तो मशागत करतो. ती झाली विस्तृत शेती, ही झाली तिची ओळख. आता विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे, हे आपल्याला समजून सांगायचं. कसं समजून सांगायचंय, भौगोलिक भाषेच्या स्वरूपात. मग ती भौगोलिक भाषा म्हणजे कोणती, जॉग्राफिकल कंडिशन्स. जॉग्राफिकल कंडिशन्स मध्ये काय असतं, टेम्परेचर असतं, रेनफॉल असतं, ह्युमिडिटी असते, सॉइल असते, आणि हवामान असतं, आपण त्याला क्लायमेट म्हणतो. आलं लक्षामध्ये. तर चलो देखेंगे इसके बारे में. बिकॉज इट इज व्हर्च्युअली कमर्शियल इन नेचर. व्हर्च्युअल म्हणजे ती मुख्यतः, बिकॉज इट इज व्हर्च्युअली कमर्शियल नेचर, उसका उद्देश, तिचा हेतूच आहे की ती व्यावसायिक स्वरूप तिचं आहे. एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर इज लार्ज स्केल cultivation on a large land holding with the help of different agricultural machinery, and maximum proportion of produce goes into the local or international market. It is generally practiced in the areas having low population density. ये जो पैराग्राफ है 5 लाइन्स का जो जॉब से हमें ये सिखाता है कि एग्रीकल्चर कहाँ प्रैक्टिस होती है, लो लाइंग पॉपुलेशन एरियाज में प्रैक्टिस होती है. विद द हेल्प ऑफ एडवांस मशीनरी के साथ वो किया जाता है. उसका एक ही क्रॉप डोमिनेंट है, वो है व्हीट. देन आफ्टर जो भी कुछ प्रोडक्ट्स इल्ड होता है, जो भी कुछ उत्पादन होता है, त्यांचं जे काय उत्पादन होतंय तिथं लोकसंख्या कमी असल्यामुळे काय खाणाऱ्यांची संख्या कमी, म्हणून ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते लार्ज त्यांचं झालेलं प्रोडक्शन ते एक्सपोर्ट करतात, दुसऱ्या देशांना पाठवतात. आपल्याकडे पण दुष्काळाच्या 1972 साली अमेरिकेवरून गहू आला होता. आता आपल्याकडे पण बऱ्यापैकी उत्पादन, तरी आपल्याकडे पाकिस्तान आणि बांगलादेश या देशातून तरी आपण गहू आयात करतो, कारण आपल्याकडे खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आता मार्केटिंग, एक देश दुसऱ्या व्यवसायात खुल्या व्यवसाय करू शकतो. ही पण तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. मॅक्झिमम प्रोपोर्शन ऑफ प्रोड्यूस गोज इनटू लोकल और इंटरनॅशनल मार्केट. स्थानिक बाजारपेठेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर त्याची काय केली जाते, विक्री केली जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे की एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर इज अ कमर्शियल टाईप ऑफ ॲग्रिकल्चर. हा प्रश्न सोडवायचा का, तिचा उद्देशच काय आहे, कमर्शियल इन नेचर आहे. व्यावसायिकतेतूनच त्याचा उद्देश आहे की उत्पादन मिळवायचं आहे. सबस्टिट्यूशन नेचर असता तर फक्त घरगुती खायला, जे इंटेन्सिव्ह सबस्टिट्यूशन ॲग्रिकल्चर आपण शिकलो तिचा उद्देश काय होता, फक्त शेतकरी स्वतःच्या निर्वाह करता, उदरनिर्वाह करता, स्वतःचं पोट आणि त्याच्यावर डिपेंड असलेले फॅमिली
त्याचं कुटुंब आहे त्यांच्या पुरता मर्यादित ठेवत आता. आणि जर थोडंफार उरलं तर तो लोकल मार्केटमध्ये विकतो, त्याच्या मोबदल्यात अनेक वस्तू घेतो, इतर त्याला लागणारे इक्विपमेंट्स घेतो. ते झालं तर सखोल शेतीचं वैशिष्ट्य. पण आता कुठली शेती बघतो आपण? विस्तृत व्यापारी शेती. विस्तृत व्यापारी धान्य शेती देखील असं म्हणतात या शेतीला. आणि मग तिचं बेस्ट एक्झाम्पल व्हीट म्हणजे गहू आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे आपण काय केलं? चौथा कव्हर केला. आता पाचवा, लंबरिंग इज अ प्रॅक्टिस मोर इन कॉनिफरस रिजन दॅन इन ट्रॉपिकल रिजन. उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा, असा प्रश्न. आता दोन्हींची आपल्याला तुलना करायची. तर आपल्याला काय म्हटलं? उष्णकटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा. लंबरिंग इज अ प्रॅक्टिस मोर इन कॉनिफरस रिजन दॅन इन ट्रॉपिकल रिजन. आता ट्रॉपिकल रिजनचा जर आपण बेल्ट बघितला तर तो 0 डिग्री लॅटिट्यूडच्या दरम्यान, तिथे ॲमेझॉन रिव्हर आहे, कांगो बेसिन आहे, मलेशिया वगैरे आपले ते जे साऊथ ईस्ट एशियाचे. आणि मग ह्या पट्ट्यामध्ये आपण बघितली की वातावरण कसं आहे? अतिशय टेम्परेचर पण जास्त आहे, पर्जन्य पण जास्त आहे. त्याच्यामुळे इथं वाढणारे जंगल अतिशय दाटी वाटीने नानाविध प्रकारची 2000पेक्षा जास्त अनेक जातींचे झाडं इथं वसलेले आहेत. त्याच्यामुळं हार्डवूड इथं आहे, कठीण जातीचं वृक्ष आढळतात आणि ते पण काढायला खूप अडचणी येतात. म्हणून इथं लाकूड तोड व्यवसाय इतका काही भरभराटीस लागलेला नाही. जेणेकरून कुठं आपल्याला सापडतो? कोनिफरस रिजन मध्ये सापडतो. कारण कोनिफरस रिजनचं आत्ताच जस्ट मागच्या त्याचं उदाहरण बदल की सूचीपर्णी तिथं वृक्ष आहेत का जे निमुळते जातात आणि त्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं त्याच्यातून अनेक प्रोडक्शन तयार होतात. म्हणून मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्यू आहे. आणि म्हणून आताच कॅनडाचा आपण प्रश्न सोडवला. कॅनडामध्ये लाकूड तोड काय व्यवसाय झाला? कारण लाकूड तोड कॅनडा हा देश होतो कोनिफरस रिजन मध्ये. आलं ध्यानात? तर मग अशा पद्धतीचा तो आपल्याला उत्तर सोडायचं. वन, इन द कॉनिफरस फॉरेस्ट ओनली वन स्पेसिस ऑफ ट्रीज इज फाउंड इन अन एरिया अँड इट हॅज टॉल ट्रीज. एकच जातीचं वृक्ष आपल्याला कॉनिफरस मध्ये आढळतं आणि ते उंच आहेत आणि ते तोडण्यास आपल्याला इझियर जाते. द स्पेसिस ऑफ ट्रीज आर फ्यू अँड द एरिया इज ॲक्सेसिबल. जाती कमी वृक्षाच्या जी काय आहे ती महत्वाची लाकूड तोड करण्यासाठी जात आहे आणि मग ती तिथं तो एरिया ॲक्सेसिबल म्हणजे काय? कन्व्हिनियंट आहे, सोपा सोयीस्कर आहे. दी फॉरेस्ट आर वेल कनेक्टेड टू दी सॉमिल्स. जिथली काही जंगल आहे ते सॉमिल तिथं त्याच्या सानिध्यात बसलेले आहे. सॉमिल म्हणजे काय? लाकूड तोडीचा जो तो व्यवसाय चालतो त्याच्यानंतर जे काही नानाविध प्रकारचे प्रोडक्शन्स केले जातात त्याला आपण सॉमिल म्हणतो. जे आपल्याला प्रत्येक गावामध्ये किंवा 4-5 गावाच्या तालुक्याच्या प्लेसला तर सॉमिल असतंच. तर मग अशा प्रकारचे ह्या जंगलाच्या सानिध्यात सॉमिल्स पण आपल्याला आढळतात का तिथं लगेच प्रोडक्शन कटिंग केली जाते, पाहिजे ते मटेरियल त्याचं बनवलं जातं आणि एक्सपोर्ट केलं जातं. इन ट्रॉपिकल रिजन द ट्रीज हॅव एव्हरग्रीन अँड हार्डवूड, हेन्स लंबरिंग इज नॉट प्रॅक्टिस मोर. मग ट्रॉपिकल रिजनचं आपल्याला उदाहरण असं सांगायचं की तिथं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, एकदम हिरवेगार जंगल आहे आणि मग तिथं काय? जंगल तोड हा व्यवसाय उदयास जास्त आलेला नाही. अशा प्रकारे दोन रिजनची तुलना करता आपल्याला हा भौगोलिक प्रश्न सोडवायचा. ओके, नाव नेक्स्ट, हंटिंग हॅज बँड. शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. शिकार म्हणजे काय? थोडक्यात जंगली प्राण्यांची आपण शिकार करतो म्हणजे त्यांना ठार मारायचं, पळून पळून मारायचं, बाणाने मारायचं, बंदुकीने मारायचं, जाळं लावून मारायचं. जंगली लोक त्याच्यावर पोट भरतात. शहरी लोक जे श्रीमंत आहेत हाऊस मौज एंटरटेन म्हणून तिथं जातात, शिकार करतात, मनोरंजन करतात, एक वेगळी मजा लुटतात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. ही झाली फॅक्ट. त्याचं भौगोलिक कारण आता आपल्याला द्यायची. वस्तुस्थिती काय आहे? शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. हंटिंग हॅज बीन बॅन. ओके, ही सेंटेन्स ट्रू आहे तर मग ती आपल्याला त्याचं एक्सप्लेन द्यायचं. मग कसं एक्सप्लेन देणार? चलो. हंटिंग वॉज अ प्रायमरी ॲक्टिव्हिटी ऑफ मॅन फॉर ऑब्टेनिंग फूड. हंटिंग ही प्रायमरी ॲक्टिव्हिटी आहे. आपण या चॅप्टरमध्ये शिकतोय की ते अनेक लोकांचं ते प्राथमिक जे अन्न आहे ते शिकारीतूनच त्यांना मिळते पोट भरण्यासाठी. त्यांना फूड शिकार केल्यानंतरच मिळतंय. असाही पण देशावरच्या अनेक
भाग आपण अभ्यासलेत आणि सध्या पण हीच परिस्थिती आहे अनेक जंगलांमध्ये. मग ते कांगोचं असेल, ॲमेझॉन रिव्हर असेल किंवा मग छोटे छोटे आयर्लंडचे जंगल, डेझर्टमध्ये पण अनेक लोक शिकारीवर जातात. ते छोटी मोठी काय असेल ती प्राण्यांची शिकार करून खातात ते. A large number of animal species have become extinct or on verge of extinction because of large scale hunting. परंतु आता परिस्थिती अशी झाली की मोठ्या प्रमाणात शिकार वाढल्यामुळे जे जंगली प्राण्यांचं अस्तित्व नामशेष झालंय. अनेक प्राणी नामशेष झालेत, फक्त चित्रात बघतोय आणि काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे आपण ते चित्रात पुन्हा बघणार. आपलं पुढचं जनरेशन एक होता वाघ असं आपण त्यांना सांगणार आणि चित्र दाखवणार. सध्या तरी आपल्याला जंगलामध्ये सफर केल्यानंतर वाघ दिसतो. ताडोबाचं जंगल आहे आपल्याकडे, तिथं जंगल सफारीची व्यवस्था केलेली आहे. नॅशनल जॉग्राफी चॅनल्स आपण जर बघितलं तर त्या अनेक मोटार्स बघा, ओपन मोटर्स असतात, त्याच्यामध्ये लोक बसले असतात कॅमेरे घेऊन आणि जंगल सिंह अगदी कॅमेऱ्यातून जवळून बघतात ते. परंतु ती जर शिकार जर आपण थांबवली, त्यांचं जर जनजीवन आपण त्यांना फ्री सोडलं तर त्यांची संख्या वाढेल, अन्यथा त्यांची संख्या कमी होईल. आणि मग ती जी सायकल आहे फूड ऑफ चेन ती चालली पाहिजे, हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये. तर मग कमर्शियल हंटिंग हॅज बीन बॅन्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. कमर्शियल हंटिंग कशासाठी चालायची? ठीक आहे, मांस विक्री झालं, पोट भरण्यासाठी तो भाग वेगळा, पण त्याची कातडी, हत्ती असेल तर त्याचे दात, वाघ असेल तर त्याच्या नख्या, त्याची कातडी, त्याचे दात, त्याच्या हड्ड्या, बोन्स, हे सर्व तस्कर म्हणजे काय, त्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसे ते लोक मिळवतात, म्हणून ते त्यांची हत्या घडून आणतात. परिणामी तर त्यांची संख्या खूप कमी होत चाललेली आपल्याला दिसते. परंतु सरकारने आता त्याच्यावर बंदी आणलेली आहे, म्हणजे कायदा निर्माण केला. प्रत्येक देशाच्या संसदेत मध्ये ठराव पास झालेले आहेत की शिकारीवर आता बंदही आल्या पाहिजे. म्हणजे काय, व्यावसायिक स्वरूप त्याचं कमी झालं पाहिजे. आता सर्कसमध्ये पण बहुधा इतके जे हिंस्र प्राणी त्यांच्याकडून कलाकुसरी करून घेताना आपल्याला कमी आठवत का, कायदा झालेला आहे, त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे. प्राण्यांना पण, मानव हा स्वार्थी प्राणी, सर्व हक्क आपल्यालाच आहे, त्या आविर्भावात तो वागतो आणि स्वतःच्या पायावर कुडार मारून घेतो. आणि मग जर आपण हरण मारलं, ससे मारले, यांची जर संख्या कमी झाली तर त्या मांसाहारी प्राण्यांना जंगलात खायला काय मिळणार? वाघ सिंह उपाशी तडफडून मरतील. त्यांचं जर अन्न आपण जर मारलं, नामशेष करून टाकलं तर ते काय खातील? हा तो प्रश्न निर्माण होतो. म्हणून सर्वच प्राण्यांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वच प्राणी जगले पाहिजे. म्हणून प्रत्येक देशाचं सरकारने त्या जातीने लक्ष घेतलेत, कायदे घेतलेत. आणि मग परिणामी जो कोणी शिकार करल बेकायदेशीर न परवानगी घेता, त्याच्यावर मग काय केलेलं आहे, त्याला तुरुंगवास किंवा मग त्याला पैशाच्या स्वरूपात त्याला दंड दिलेला आहे. अशा अनेक पेपर्समध्ये आपण उदाहरणं बघतो. त्याच्यामध्ये हिरो हिरोईन्स पण अडकले होते, त्यांनी चिंकारा म्हणजे काळविटाची शिकार केली होती. फॉर एक्झाम्पल, predators like lions, tigers play important role in food chain. Otherwise, population of rabbit and animals will increase. जर आपण हत्ती, जर आपण वाघ सिंह मारून टाकले तर कुणाचा उपद्रव वाढेल? ससे वाढतील, हत्ती वाढतील, हरणं वाढतील आणि ह्यांची संख्या मग मानवाच्या दिशेने येईल. मग जे काही शेती बघा, तुम्ही केरळाचं उदाहरण घ्याला, अनेक हत्ती काय करतात, केळीच्या बागेचे नुकसान करतात. आता आपला ग्रामीण भाग, आपल्या जर लोकल तालुक्यातलं जर जिल्ह्यातलं उदाहरण घेतलं तर हरण्याचे तुम्हाला अनेक कळप दिसतात. आपल्याला ते कधीतरी दिसतं तर खूप भारी वाटतं. परंतु उपद्रव जर म्हटलं तर शेतकऱ्यांना विचारून बघा, ते हरण्याचे कळप काय करतात, मकाचे मका फस्त करून टाकतात. पण त्यांच्या मागे जर बिबट्या फिरत असतात तर ते का वाईट नाही, कारण बिबट्याचं फूड ते आहे. आलं लक्षामध्ये. परंतु ही क्रिया कुठं चालली पाहिजे? जंगलात चालली पाहिजे, ना घेऊन गावात चालली पाहिजे. पण आता बिबट्या गावात यायचं कारण काय? जंगलात त्याला फूड मिळत नाही, जंगलात मानवाचा अतिरेक वाढलेला आहे, म्हणून तो काय करतो, वाड्या वस्त्यांच्या दिशेने फिरतो. अशी त्याला नानाविध कारण आहेत. आता उत्तरच द्यायचं ठरलं आपल्याला तर फूड चेन जगली पाहिजे आणि भौगोलिक शब्दामध्ये आपण त्याची काय करायची, मांडणी करायची. आलं लक्षात? वर्च ऑफ एक्सटिंक्शन म्हणजे अर्थ नामशेष होणारी शिकार, ज्याचं पण मी तुम्हाला काय केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबू. आजच्या तासाला आपण 5 जॉग्राफिकल रिझन्स, भौगोलिक कारण सोडवलेले आहेत. रेडी नोट्स आहेत तुम्हाला, आशाच्या अशी मला तुमची वहीमध्ये करायची, लक्ष द्यायचं, वेळेस वाचायचं, सुबक अक्षरात लिहायची, एक नाही 10 वेळेस वाचायची आणि ती डोक्यात फिट करून टाकायची. फक्त 2-3 शब्दात त्याचं उत्तर असतं, सेंटेन्स ऑटोमॅटिक बनवली जाते. कारण अशीच्या अशी सेंटेन्स लिहायची, बिकॉज ऑफने उत्तर चालू होतं
आणि त्याची काहीतरी 2 ते 3 त्याची भौगोलिक कारण आहेत ते आपल्याला आलेच पाहिजे. आलं लक्षात? थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी. अजून पण घरात राहा, सुरक्षित राहा, अभ्यासात मन रमवा. थँक्यू.